तर बघा आता इथं आपल्याला प्रॉब्लेम दिलेला आहे. इव्हॅल्युएट विदाउट युजिंग कॅल्क्युलेटर tan 66 डिग्री प्लस tan 69 डिग्री अपॉन 1 मायनस tan 66 इंटू tan 69 डिग्री. ठीक आहे. मग बघा आता इथं सोल्युशन. मग सोल्युशनमध्ये काय आहे की tan 66 दिलेलं आहे बरोबर. मग tan 66 डिग्री इन प्लस tan 69 डिग्री दिलेलं आहे 69 अपॉनला काय दिलेलं आहे 1 मायनस tan 66 इंटू tan 69. ठीक आहे. मग बघा आता इथं काय आहे की आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे बघा tan a प्लस बीचा. मग tan a प्लस बीचा फॉर्म्युला काय आहे tan बघा इथं जर आपण a जर 66 घेतला आणि b जर 69 घेतला आणि tan a प्लस बीचा फॉर्म्युला काय बघा tan a प्लस b. मग tan a प्लस बीचा फॉर्म्युला काय आहे tan a प्लस tan b अपॉन 1 मायनस tan a tan b. ठीक आहे. मग आता बघा इथं लक्ष द्या. आता आपल्याला इथं काय सांगितलंय tan a काय आहे 66 डिग्री आणि tan b काय आहे 69 डिग्री बरोबर. मग आता जर आपण tan a च्या जागेवरती जर 66 घेतलं b च्या जागेवरती जर 69 डिग्री घेतलं ठीक आहे इक्वल्स टू काय येणार आहे tan a काय आहे tan 66 प्लस tan 69 अपॉनला काय येणार 1 मायनस tan a म्हणजेच 66 आहे इंटू tan b काय आहे 69 आहे. ठीक आहे. मग आता बघा हे नाही सेम आहे म्हणजे याचा अर्थ काय आहे की हे इक्वल्स टू काय येणार आहे tan आता 69 प्लस 66 जर केलं तर किती येतं 9 आणि 6 15. मग एक हात आला 6 आणि 1 7 7 आणि 6 12 नाही 13 6 आणि 6 12 होते म्हणजे tan 135 डिग्री काढायचं आपल्याला. किती काढायचं tan 135 डिग्री फाइंड आउट करायचं. मग बघा त्याचं अँगल ड्रॉ करा. ग्राफिक्सनुसार जर आपण अँगल ड्रॉ केला हा आपला क्वाड्रंट सिस्टम बरोबर. आता एक्स ॲक्सिस पासून आता tan 135 कसा आलाय पॉझिटिव्ह आलाय म्हणजे इकडनं स्टार्ट करावं लागलं. मग तुम्हाला माहिती इथं किती आहे 0 डिग्री इथं किती आहे 90 डिग्री आणि हे किती आहे 135. मग 90 डिग्री पासून अजून पुढे किती जावं लागणार आपल्याला 45 डिग्री जावं लागणार. किती जावं लागणार 45. मग बघा इथून पुढे जर 45 डिग्री आपण पुढे ड्रॉ केला पुढे इथं पुढं ठीक आहे. मग इथं आपण सपोज 45 डिग्री ड्रॉ करू. मग इथून हे इथपर्यंत किती आलं हे किती आलं 135 डिग्री आलं. किती 135 डिग्री. आणि इकडच्या बाजूने जर बघितलं आपण असा त्याचा अपोजिट अँगल जर बघितला हा किती आहे 45 डिग्री. किती आहे 45 डिग्री. आणि इथं आपल्याला काय सांगितलं tan. मग इकडच्या बाजूने जर बघितलं आपण इकडनं किती येणार आहे tan 45 डिग्री. पण tan ह्या क्वाड्रंटमध्ये कसा राहतो निगेटिव्ह राहतो. ठीक आहे. आणि हाच याच्या इक्वलमध्ये येणार आहे इकडच्या साईडनं किती येणार आहे हा tan 135. ठीक आहे 135 म्हणजे याचा अर्थ काय झाला दिस इज इक्वल्स टू मायनस tan 45. मग tan 45 डिग्री किती राहतं तर tan 45 डिग्री राहतं 1. पण इथं काय येणार आहे -1 येणार आहे कारण की ऑलरेडी इथं मायनस साईन आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला tan 135 डिग्री इज इक्वल्स टू -1. ठीक आहे. म्हणजे आपलं tan 135 किती आलं -1 आलं. मग लास्टला वाटलं तर हे ॲज इट इज लिहायचं. ठीक आहे. मग मी इथं कॉपी करून घेतो. Ctrl Z. ठीक आहे. मग tan 66 डिग्री प्लस tan 69 डिग्री 1 अपॉन 1 मायनस tan 66 इंटू tan 69
इक्वल्स टू 135 इक्वल्स टू -1. ठीक आहे, इक्वल्स टू काय आलं -1. मग हे आपलं आलं फायनल आन्सर. ठीक आहे. मग बघा असं प्रॉब्लेम जर आला तर किती मार्क लिहिल? 2 मार्क लिहिल. किती मार्क लिहिल? 2 मार्क.